जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जी मतदानाची प्रक्रिया पार पडली त्यामध्ये जिल्ह्याची सरासरी 68.88% इतकं मतदान झालं आहे। मतदारसंघनिहाय जी मतदानाची सरासरी झाली ती पुन्हा एकदा उद्धृत करतो। गेवराई 72.72%, माजलगाव 67.24%, बीड 62.18%, आष्टी 73.05%, केज 63.48% आणि परळी 75.27%। या सर्व ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने जे निरीक्षक नियुक्त केले आहेत त्यांच्या देखरेखीखाली ही कार्यवाही पार पडणार आहे। टपाली मतपत्रकांसाठी प्रत्येक 300 टपाली मतपत्रकांसाठी 1 टेबल आणि ईव्हीएम साठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी 1 टेबल अनुषंगाने एका फेरीमध्ये 14 ईव्हीएमची मतमोजणी करण्यात येणार आहे। त्यासाठी गेवराईमध्ये 404 मतदान केंद्र 29 फेऱ्यांमध्ये, माजलगावमध्ये 393 मतदान केंद्र 28 फेऱ्यांमध्ये, बीडमध्ये 396 मतदान केंद्र 29 फेऱ्यात, आष्टीमध्ये 440 मतदान केंद्र 32 फेऱ्यात, केजमध्ये 420 मतदान केंद्र 30 फेऱ्यात आणि परळीमध्ये 363 मतदान केंद्र 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी घेण्यात येणार आहे आणि समांतररित्या टपाली मतपत्रकांची सुद्धा मतमोजणी करण्यात येणार आहे। कायदा किती वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे? अंदाजे 2 वाजण्याच्या आसपास तिथल्या परिस्थितीवर पाहून त्याला किती गती लागते आणि गती किती येते त्या अनुषंगाने त्यानंतर निकाल येण्याची अपेक्षा आहे। कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काही अतिरिक्त फोर्स वगैरे बोलवलेला आहे? कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं कार्यवाही केलेली आहे आणि तशी काळजी घेत आहोत। सर, मतदानाच्या दिवशी अनेक कर्मचाऱ्यावरती देखील हल्ले झाले होते, मतदान केंद्र फोडण्याच्या घटना घडल्या होत्या, अशा घटना किती आहेत आणि त्यांच्यावरती काय कारवाई केली? अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यावर देखील हल्ले केले गेले होते। एकूण 3 ठिकाणी असे हल्ले केले गेले, त्या ठिकाणी गुन्हे नोंदवलेले आहेत आणि तशी कार्यवाही सुरू करण्यात